So, the next point is ऑलमोस्ट तुमच्या सगळ्यांचं माझ्याकडे सी झालं आहे. आता कन्सर्न असा आहे की हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं राइट? डेटा मेंबर्स एंड ऑल दॅट. सी प्लस प्लसला सी प्लस प्लस म्हणण्यामागे उद्देश काय आहे? तो मी तुम्हाला जस्टिफिकेशन थ्रू सांगतो राइट? So initially C++ was named as C with classes, right? Okay. Right. Initially C++ is named as C with classes. Okay. The C with classes. The reason का? येस, स्ट्राउस्ट्रप यांना असं वाटलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो रादर मी हे त्याला एखादं पेज जरी मिळालं This is the book of C++ programming language, given by what? A creator of C++. That is Yaron Straustrup, right? हे बी आहे राइट. यारन स्ट्राउस्ट्रुप म्हणायचं राइट असं आहे. तर कन्सर्न असं आहे की त्या ज्या काळी फ्लॉपी आणि सीडीचा जमाना होता ना, त्यावेळेस ह्या पुस्तकाच्या मागे सीडी यायची. म्हणजे कुठल्या रेफरन्स बुकच्या मागे ना एक सीडी यायची. त्या सीडीत त्या पुस्तकातले कोड असायचे. मग ती सीडी टाकायची कॉम्प्युटरमध्ये ते कोड तुम्हाला आता कसं मी डाउनलोड करावं, तसंच ते होतं. तर त्यात एक ऑडिओ क्लिप पण यायची. आणि त्या क्लिपमधचं नाव काय होतं? हाऊ टू प्रोनाउन्स माय नेम. म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं यारन सौष्ठ, पण तुम्हाला आलेल्या वाचा म्हणलं तुम्ही ती बी पासून बोलायला सुरुवात केली असती. म्हणजे हा ऑथर एवढा कन्फर्म होता, की माझं नाव लोकांना वाचता येणार नाही. त्यावेळेस Google.com वगैरे असं एक्झिस्ट नव्हतं बरं का. मी 2000चा काळ म्हणतोय. राइट. Google नव्हतं त्यावेळी Yahoo जास्त फेमस. तेव्हा Googleवर जाऊन आम्ही विचारू त्यावेळेस असं सर्च करायची पद्धतच नव्हती. की तुम्ही काहीतरी सर्च करताय आणि तुम्हाला कंटेंट येणार आणि तुम्ही वाचणार हे कन्सेप्ट आणलीच Google. तर त्या पुस्तकाच्या सीडीमध्ये यायचं, की हाऊ टू प्रोनाउन्स माय नेम. ती ऑडिओमध्ये मग कळायचं हे यारन स्ट्राउस्ट्रप आहे वगैरे. आता हे सांगितलं का माहिती आहे का? या बुकचा आय गेस आपल्याला एखादा पेज जर वाचता आला नसणार तो कारण. कंटेंट. इंडेक्सच आहे फक्त राइट? नाही. तर सांगतो मी तुम्हाला मला इंडेक्सला त्या पुस्तकातला तुम्ही पहिला चॅप्टर वाचायचा होता नोट्स टू द रीडर. आणि या पुस्तकातला पहिला चॅप्टर वाचला तुम्हाला काहीच कळत नाही. आणि पहिल्या चॅप्टरच डेटा स्ट्रक्चरनी सुरू केला. स्टॅक नावाचा क्लास आहे डायरेक्ट सुरू झाला. म्हणजे लिटरली ह्या चॅप्टर वाचताना इतकं डोकं दुखतं, की म्हणजे त्यावेळेस समजा एवढा एकच रिसोर्स असता, तर लोकं म्हणले असते, "अरे, ही लँग्वेज आपल्याला कळणारच नाही, एवढी अवघड लँग्वेज." राइट. पण तुम्हाला माहिती आहे त्या पुस्तकाच्या पहिला चॅप्टर झाल्यावरती अशा काही बुलेट्स आहेत. बुलेट्स राइट? धिस इज बुलेट 1, बुलेट 2, बुलेट 3. पहिलं चॅप्टर झाल्यावर आणि तिथं असं लिहिलंय पहिल्या बुलेटवर, "डोंट पॅनिक. एव्हरीथिंग विल क्लिअर्ड इन फ्युचर." त्यात घेण्यासारखं काय माहिती आहे? एकतर ऑथरला पूर्ण आत्मविश्वास आहे, माझं नाव वाचता येत नाही म्हणून ऑडिओ क्लिप देणं. आणि दुसरा आत्मविश्वास एवढा आहे, की पहिला चॅप्टर वाचल्यावरती सगळ्यांची डोकी दुखणार.
डोंट पॅनिक एव्हरीथिंग हे पहिल्या चॅप्टरच्या एंडला एकदम एंडला 3 बुलेट आहे. आणि मग चॅप्टर सुरू होतो सेकंड आणि सेकंड चॅप्टर जो काय आहे राइट द नेम ऑफ दॅट चॅप्टर तो सुरू होतो आणि हे तुम्हाला C++ वाचलेलं कळायला लागतं हळू-हळू. मग त्यांनी म्हणलं, ज्यांनी पहिल्या चॅप्टर वाचून पुस्तक ठेवून दिलं ना, ती माणसं सी वाचण्याच्या लायकीचीच नाहीत, असं त्यावेळेस कदाचित समजलं. आणि प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला टायटल आहे कंटेंट सुरू व्हायच्या आधी ना, इथे डबल कोटमध्ये एक थॉट असतो. प्रत्येक चॅप्टर बघा पुस्तक डिझाइन करताना पण त्यांनी काय डोकं लावलं आहे क्रिएटरनी, ते सुद्धा आम्ही आम्ही त्यावेळेस असा ट्रेंड होता 2000च्या काळामध्ये, की असं काहीतरी समजून घ्यायचं. फ्रंट कव्हर असंच काय, बॅक कव्हर असंच काय, प्रिफेसमध्येच काय लिहिलंय, असंच का लिहिलंय वगैरे. तर इथे एक थॉट लिहिलेला आहे ते. आणि हा थॉट पण अगेन मागच्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. तुम्हाला माहिती एखादी गोष्ट कळत नसेल, तर तुम्ही 1-2 वेळा ती ट्राय करता. एकदा ट्राय करता, दोनदा ट्राय करता, तीनदा ट्राय करता, ठेवून टाकता. म्हणता मेरे बस की बात आणि सी-पी-पी सोपं दुसऱ्या चॅप्टरपासून वाचायला. आणि असं तुम्ही पहिला चॅप्टर वाचताना मी तरी कित्येक वेळा पुस्तक बंद केलंय, उघडलंय, बंद केलंय, उघडलंय, बंद केलं. नंतर म्हणतो की मरू दे तिच्या होणार नाही आपल्याच्याने. असं म्हणून काही लोकं सोडून देतात. पण काही लोकं तरीही पुढे निघून येतात. त्या 3 बुलेट पण वाचतात आणि सेकंड चॅप्टरला आल्यावरती मग डोळे उघडतात. आणि इथं असं लिटरली थॉट लिहिलाय, "व्हाय वी वेस्ट टाईम इन लर्निंग, कॉमा, राइट? व्हेन इग्नोरन्स इज इन्स्टंट." स्पेलिंग येणार इन्स Googleवर जातो मी, राइट. हा शब्द असा आहे ज्यांनी माझा 1 मार्कही सी-पी-पीत गेला होता, राइट. इन्स्टंट हा वर्ड बोलायचा, राइट. बघा आता Google आहे म्हणून बरं आहे. त्या पहिलं तर मी मराठीतच बोलायचो. वाक्याचा अर्थ मराठीत सांगतो म्हणायचं, तुम्ही इंग्लिशमध्ये जाऊन वाचा, राइट. ऑकरिंग इन्स्टंटली, राइट. हा वर्ड ओके. कळलं ना? येस. ठीक आहे. म्हणजे त्याला एवढं शुअर होतं, की माझं पुस्तक वाचताना, "अरे मरू दे, जाऊ दे तिच्या आईला, मी का शिकू?" असं अनेक थॉट येऊन गेले असतील तुमचे, राइट? काही कळलं का तुम्हाला? येस. तर हा थॉट म्हणजे विचार करा, हा दुसरा धक्का होता, की ऑथरला माहीत होतं, की आम्ही खूप वेळा इग्नोर केला असेल, "अरे यार, नको, नको, नको." नाही का? ते सांगायचं, की "व्हाय वी वेस्ट टाईम इन लर्निंग." जर इग्नोरन्सच सारखा-सारखा तुम्हाला आडवा-उभा येणार आहे, तर तुम्ही मग अभ्यासात टाईम वेस्ट करता. आणि असं मग म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की आपण असं क्लासच्या वेबसाईटवर गेल्यावरती, कोर्सेसमध्ये गेल्यावरती, तर हे इथनं-तिथनं इन्स्पायर्ड आहे, राइट? तर हे तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येकाच्या इमेजच्या खाली काही ना काही ते थॉट लिहिला तो त्या प्रोग्रामिंगशी रिलेटेड. ओके. येस, तुम्ही इथं इमेज जर ओपन केली, तर तुम्हाला दिसेल डेटा स्ट्रक्चर खाली असलेलं लव्ह हॅड नो स्ट्रक्चर जस्ट लाइक पुअरली इम्प्लिमेंटेड रिकर्शन. रिकर्शन अवघड असतं ना? तसं प्रेम पण अवघड असतं. रिकर्शनचं स्ट्रक्चर कोण ड्रॉ नाही करू शकत. प्रेमालाही तुम्ही असं एका स्ट्रक्चरमध्ये, एका साच्यात नाही बसवू शकत. आता हे तुम्ही वाचलं असेल तर, अदरवाईज ते तुम्हाला म्हणजे कळणार पण किंवा तुम्ही आता सी-पी-पीच्या लेक्चरला आहात, राइट? म्हणजे हे बिटवीन द लाईन्स आजची पोरं मिस करतात. C++ प्रोग्राम. ही प्रॉमिस्ड मी पॉलिमॉर्फिझम बट केप्ट ॲक्टिंग द सेम इन एव्हरी सिच्युएशन. आता हे कधी कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्हाला पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? म्हणजे मुलगी म्हणते, "तू तर मला प्रॉमिस केलेलं, तू पॉलिमॉर्फिक असशील. परिस्थितीनुसार, वेळेनुसार स्वतःला बदलवून घेशील. बट तू तसाच राहिला, तर प्रत्येक सिच्युएशन." म्हणजे कळलं ना, तुम्हाला पुढच्या व्यक्तीला राग आलाय, तर तुम्ही शांत झालं पाहिजे. तर तुम्हालाही राग आला पाहिजे. मग भांडणं होतील ना. हा त्या वाक्याचा अर्थ. तेव्हा तो तुम्हाला जाऊन पॉलिमॉर्फिझम शब्दाचा अर्थ. ओके. तुम्ही या प्रकारचा माणूस आहे. पण ह्या कोव्हिडनी आणि ह्या ऑनलाईन सिस्टमनी आपल्याला एका ढाच्यात आणून ठेवलंय. नाहीतर मी असे उदाहरणं पोरांना धरून द्यायचो. हे बघा पॉलिमॉर्फिझम आहे, राइट? असं आहे. ठीक आहे. असो, दॅट्स अ स्टोरी, राइट? तर हे जस्ट तुम्हाला शेअर करायचं होतं. हे मिस होतंय. आता हे एवढ्या-एवढ्या स्टोरी आता कंटेंटमध्ये पोरं एक्सपेक्ट करत नाहीत, राइट? धिस इज वन स्टोरी. हे मी पहिलं ऑफलाईनमध्ये मस्त सांगायचो, हे पुस्तक भारी आहे, असं हातात घेऊन वगैरे यायचो.
स्ट्राउस्ट्रप यांनी सी प्लस प्लसला आधी सी प्लस प्लस नाव दिलं होतं, सी विथ क्लासेस दिलेलं. प्लस प्लसचा अर्थ काय असतो रे? येस, प्लस प्लसचा अर्थ काय असतो? की एक आय आहे. आय मध्ये 10 आहे. तुम्ही आय प्लस प्लस जर केलं, तर 10 ची व्हॅल्यू 1 नी वाढते. म्हणजे जे आहे त्याच्यात वाढ होते. म्हणजे आय मध्ये 11 आहे म्हणजे काय? 10 आणि 1 असं दोन्ही एकत्र आहे. मग साउथस्ट्रप काय म्हणले, सी प्लस प्लस काय नवीन लँग्वेज नाहीये. नवीन लँग्वेज नाहीये. नवीन लँग्वेज नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही सो धिस इज सी. ओके. धिस इज सी. ओके. आणि द आउटर लेयर इज व्हॉट? सी प्लस प्लस. ओके. धिस इज व्हॉट? प्लस प्लस. ओके. सर अजून पण नाही कळालं. ओके. तुम्हाला इकडे सी मध्ये बघा मी काय म्हणतो, तुम्हाला इकडे प्रिंटएफ मिळेल, स्कॅनएफ मिळेल. ओके. मग सावश्रप काय म्हणले, हे फंक्शन मी पुन्हा का डिझाइन करू? आय कराय तसंही वापरताय, सीपीपी ते वापरू शकता. मी तुम्हाला नवीन कन्सेप्ट म्हणून काय देतो? मी तुम्हाला क्लास देतो, मी तुम्हाला ऑब्जेक्ट देतो. हे बरोबर का? मी तुम्हाला इनहेरिटन्स देतो. ह्या नवीन फीचर्स देतो मी तुम्हाला. इनहेरिटन्स देतो. मी तुम्हाला पॉलिमॉर्फिझम देतो. जे सी मध्ये नाहीयेत, ते सगळे फीचर्स देतो. हे लक्षात ठेवा, तुम्ही जे सॉफ्टवेअर सीला इन्स्टॉल केलंय ना, ते तुम्हाला परत इन्स्टॉल पण करायचे आहे. त्यात बाय डिफॉल्ट सीपीपीचा पण कंपायलर आहे. पॉलिमॉर्फिझम. ओके. सो दॅट इज व्हॉट दे हॅव कॉल्ड एज व्हॉट? प्लस प्लस. म्हणजे धिस इज ॲडिशनल फीचर. म्हणून सी विथ क्लासेस, राइट? सी विथ क्लासेस म्हणजे काय? सी विथ क्लास वापरून ज्या कन्सेप्ट इम्प्लिमेंट करता येतात त्या सगळ्याला मिळून दे हॅव सेड इट इज व्हॉट? सी प्लस प्लस. म्हणजे सी मध्ये जर तुम्ही हे फीचर ऍड केले, तर द होल थिंग बिकम्स व्हॉट? सी प्लस. पुरावा म्हणून मुलांना मी काय देतो? सपोज हे आपलं सीपीपीचं आहे. सीपीपी सीपीपी बी17, सॉरी 21 आहे ना, 21 कोड्स. ठीक आहे. आता समजा मी एक सीपीपीचा प्रोग्राम लिहितोय, राइट? तर काय कराल तुम्ही जनरली? येस, असं काहीतरी डेमो डॉट सीपीपी असं. ओके. जस्ट ओपन. आता सीपीपीचा प्रोग्राम आहे, तुम्ही सी प्लस प्लस एक्सपेक्ट करताय ना? Yes. बघा मी काय करतो. सर तुम्ही अहो हे सी टाइप करताय. ओके. तो हा सीपीपीचा कोड आहे बरं का. सो मला हा कोड रन करायचा. प्रॉम्प्ट मी क्लोज करतो. राइट. आता मला सांगा, सीचा बरोबर इम्पोर्टंट सीपीपीच्या फाईलमध्ये सीचा कोड आहे. तर फाईल सीपीपी म्हणल्यावर मला कंपायलर कुठला वापरावा लागेल? बघा आपण सी साठी जीसीसी वापरलेला. इथं कोणता वापरावा लागेल? जी प्लस प्लस. ओके. अँड देन व्हॉट यू विल राइट? डेमो.cpp. बघता क्षणी वाटते तुम्ही सीपीपीचा कोड कंपाईल करता, पण तुम्हाला माहिती तुम्ही कोड सीचा टाइप केला. तरी सी प्लस प्लसला काही प्रॉब्लेम नाही. इट वर्क्स.
आणि सीपीपी इज नथिंग बट व्हॉट सी विथ क्लासेस. त्याच्यात सीचे फीचर्स पण लिहू शकता. बघा आउटपुट आले. आता ह्या डेमो डॉट सीपीपी मध्ये जाऊन मी हॅश इन्क्लूड सीपीपी ची हेडर फाईल टाकतो, दॅट इज आयओ स्ट्रीम टाकली आणि इथे मी आता काय लिहितो, सी आउट डबल कोट मध्ये टेक्नोकॉम अकॅडमी हँडल. ओके, येस. हा स्लॅश आहे, सांगेन मी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन आता, राईट. आणि ह्याच्यात आणखीन असंही करावं लागेल, राईट. चल, युझिंग नेम स्पेस एसटी. ओके, सो आता तर हा सीपीपीचा कोड झाला, त्यात थोडं सी पण ऍड केलेलं आहे, राईट. कंपाईल, बघा कोड बिना एररचा कंपाईल झाला आणि यू आर गेटिंग आउटपुट व्हॉट बोथ. बघा हॅलो वर्ल्ड हे प्रिंटएफने दिलेलं आउटपुट आहे आणि सी आउटने दिलेलं आउटपुट काय, टेक्नोकॉम. येस. सो पोरांना विचारलं जातं की व्हॉट इज सी आउट, व्हॉट इज दिस ब्रॅकेट. आता हे ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे. आता हे जावातही नाही, डायरेक्ट पायथन मध्ये, सीतही नाहीये. आता पोरांनी सीपीपीतही केलं नसतं, पायथन मध्येच आहे. पण फक्त पायथन मध्ये शिकताना मग पोरं तोपर्यंत मी बघितलं पायथनचे लेक्चर एंडला येतात ना, पोरांना आता किती कन्सेप्ट येतात, संपत नाही असं होतं लिटरली. तर दिस इज व्हॉट आय एम फीलिंग की लॅक ऑफ थिंग. काही गोष्टी काही त्याच वेळी शिकाव्या ते बेटर राहतं, राईट. ओके, एनिथिंग आपण ते बघूया, राईट. त्याचं नका टेन्शन. सो दिस इज अ एक्झाम्पल ज्याच्यामध्ये यू आर सीइंग, कळतंय, सी चे फीचर्स ॲज वेल ॲज व्हॉट जावाचे पण फीचर्स. ओके, सॉरी, सी चे फीचर ॲज वेल ॲज व्हॉट सीपीपी चे फीचर्स. म्हणजे असं म्हणू, जो ब्राउन शेडेड आहे तो सीपीपीचा कोड आहे. कोड फ्रॉम व्हॉट सी प्लस, आणि जो ब्ल्यू वाला आहे तो सी चा कोड. क्लिअर. म्हणून सावस्त्रप यांच्या पुस्तकामध्ये, राईट, सावस्त्रप यांच्या पुस्तकामध्ये असं वाक्य बोललंय की सी प्लस प्लस इज जस्ट अ सुपर सेट ऑफ, येस, सी प्लस प्लस is a superset, is a superset of C. ओके, सो सुपरसेट म्हणजे माहिती आहे, मॅथ्स मधली कन्सेप्ट आहे. सीपीपी हे आउटर सर्कल आहे ना, मग त्याच्यात सीपीपी पण आलं आणि काय आलं, सी पण आलं. सबसेट म्हणजे काय, सी इज अ सबसेट ऑफ सी प्लस प्लस. म्हणजे सबसेट म्हणलं की तुम्ही एवढाच भाग फक्त बाजूला काढाल असं त्याचा अर्थ. ओके, क्लिअर. So what does it mean? It means in C++, या वाक्याचा अर्थ असा आहे, it means C++, right? It means in C++ program, we can use functionality, right? We can use functionality किंवा काय म्हणू, features from C as well. ओके, जसं वर दिसतंय, राईट, सी ॲज वेल. म्हणजे काय सर, म्हणजे काय, सी मधनं काय काय आलंय, येस, यू कॅन टेक, राईट, द फीचर्स फ्रॉम सी मधनं काय काय आलंय, येस, डेटा टाइप्स. ओके, जे तुम्ही शिकला ते कोणते, इंट, फ्लोट, सीपीपी जे वापराल ना, ते काय सीपीपीचे नाही आहेत, हे सगळे सी मधले आहेत. ओके, येस. जसं इफ एल्स, कळतंय, कंडिशनल स्टेटमेंट. ओके, कंडिशनल स्टेटमेंट्स हे जे काय आहेत ते काय, अगेन इफ एल्स, एल्स इफ, हे सगळे. तसंच लूप स्टेटमेंट हे सुद्धा
सीचे नाही. सॉरी, सी मधलेच आहेत, CPP आले. जे आहेत ते म्हणजे व्हाईल आहे, फॉर आहे, डू व्हाईल आहे, राइट? एक्झॅक्टली आणि मेनी मोर थिंग्स, राइट? म्हणजे तुम्ही आता ॲरे जरी म्हणला तरी चालेल, राइट? लूप झाल्यानंतर आपण ॲरे शिकलो होतो ना. ॲरे, पॉइंटर इज ॲज इट इज. डायनॅमिक मेमरी अलोकेशन नका म्हणू, मॅलॉक पण चालतं. पण CPPचं डायनॅमिक मेमरी अलोकेशन कीवर्ड बेस्ड आहे, राइट? न्यू आणि डिलीट हे कीवर्ड्स आहेत. ते CPPने स्वतःचं दिलं. कळतं? इन्स्टेड ऑफ व्हॉट? डायनॅमिक मॅलॉक एंड कॅलॉक वापरू शकता तुम्ही malloc.h ॲड करून. पण CPP म्हणतो, की आमचं स्वतःचं पण आहे, राइट? तर हे फीचर्स सगळे Cपासनं CPPने घेतलेले आणि हे सगळे वापरताय तुम्ही CPPत म्हणजे येस, कारण CPPचा प्रोग्राम करणं म्हणजे ब्लू ॲज वेल ॲज ब्राउन कलर पण तुम्ही वापरू शकता. ओके? सो म्हणजे सर वी कॅन से दॅट इन अदर वे सपोर्ट्स रादर आपण असं म्हणू इज मल्टी पॅराडिग्म. बोथ paradigms. That is that is that is function oriented as well as object oriented. मी नेहमी मुलांना एक शब्द असं बोलतो C++ वाक्य रादर C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, पण C++ मध्ये केलेला प्रत्येक प्रोग्राम हा ऑब्जेक्ट ओरिएंटेडच असेल असं नाही. त्या वाक्याचा अर्थ काय पोरांनो? CPP ऑब्जेक्ट ओरिएंटेड हो. पण CPPत केलेला हा प्रोग्राम ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाहीये ना. हे तर कुठे क्लास आहे का? आहे का कुठे? नाहीये. ऑब्जेक्ट आहे का? नाहीये. तर क्लास ऑब्जेक्ट नाही, इनहेरिटन्स नाही, काही नाही. मग हा प्रोग्राम CPPचा असला तरी मुळात तुम्ही सी लिहिलंय. कळलं का? सो म्हणजे काय CPPतला प्रत्येक प्रोग्राम हा ऑब्जेक्ट ओरिएंटेडच असेल असं नाही. हा फंक्शन ओरिएंटेडच्या कॅटेगरीत येणारा प्रोग्राम. तर ह्याच्यात क्लास आणि ऑब्जेक्ट नाहीयेत. पण हेच जर तुम्ही जावा जर शिकायला गेलं ना, तर जावा पण सुरुवातीलाच आहे. जावात साध्यातला साधा प्रोग्राम केला ना, मेन मेथड लिहायला पण तुम्हाला क्लास लिहावा लागतो. बघा जावामध्ये मेन फंक्शन लिहायचं जर झालं ना, तरी तुम्हाला काय लिहावा लागतो? क्लास लिहावा लागतो. म्हणजे साध्यातला साधा प्रोग्राम जरी तुम्ही करायला गेला ना जावामध्ये, इट हॅज क्लास एंड ऑब्जेक्ट. सो त्यामुळे तुम्हाला साध्यातला साधा हॅलो वर्ल्ड म्हणजे मी ह्या सगळ्या लाईनकडे इथे हॅलो वर्ल्ड लिहितो. तरी पण तुम्हाला मेन मेन तर लिहावंच लागेल. पण मेन लिहायला तुम्हाला काय लिहावं लागणार आहे? क्लास. CPPत तसं नाहीये. CPPचा हा साधा प्रोग्राम आहे. आय मिस्ड इट. हां, इथे. पण इथं कुठे क्लास दिसत नाही. त्यामुळे CPP इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. पण CPPत केलेला प्रत्येक प्रोग्राम हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड असेलच असं नाही. राइट? असं मी लिहू नाही शकत, बट इट्स जस्ट माय वे टू से की CPP ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड असेल, तर प्रत्येक प्रोग्राम ऑब्जेक्ट ओरिएंटेड असेलच असं नाही. सो दिस इज अ नेम ऑफ व्हॉट? C++. ठीक आहे? येस. नेक्स्ट मग आता आपण CPP हे सी सारखंच काय केलं? टाइप केला, कंपाईल केला, रन केला. म्हणजे CPPचे प्रोग्राम रन करायला आपल्याला काय हवंय? कंपाइलर हवाय, राइट? त्यामुळे बघा येस इट इस अ कंपाइल्ड लँग्वेज. तुम्ही सी मध्ये माझ्याकडून शिकला असाल, सेम डायग्राम मी इथे ड्रॉ केली. ओके. सो व्हॉट इज अ कंपाइलर? सो CPPचा प्रोग्राम कंपाइल करायला तुम्हाला कंपाइलर लागणार. राइट? सो इट्स अ कंपाइल्ड लँग्वेज. जसं Pythonच्या केसमध्ये तुम्ही शिकला इट इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. काय केलं तुम्ही इथे? इथे एक CPPचा प्रोग्राम घेतला, राइट? G++ वापरलं आणि त्याला तुम्ही सेम सी सारखं सेम फिलॉसॉफी बोथ आर निअरली इक्वल. त्यामुळे जे सी मध्ये तुम्ही मेकॅनिझम शिकला ना, की कंपाइलर तुमचा कोड ट्रान्सलेट करून 1001 मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. सी मध्ये जसं तुम्ही त्याला टार्गेट प्रोग्राम, मशीन कोड, ऑब्जेक्ट कोड जे काय म्हणत होता,
विंडोज असेल तर तोच कोड तुम्ही a.exe ठेवत होता. लिनक्स असेल तर a.out मध्ये ठेवणार आहात आणि मग तो कोड सीपीयूला तुम्ही रन करायला देता. सेम फिलॉसॉफी, राइट? फरक एवढा आहे, की तुम्ही जीसीसीच्या ऐवजी काय बघताय? जी प्लस. म्हणजे एखाद्या लँग्वेजमध्ये लिहिलेले प्रोग्राम रन करायला जर तुम्हाला कंपायलर लागत असेल, तर ती लँग्वेज काय असते? कंपाइल्ड लँग्वेज असते. सीपीपी इज कंपाइल्ड लँग्वेज. बघा बरं. सो कंपाइलर इज ए ट्रान्सलेटर और कन्व्हर्टर. सेम सीची वाक्य आहेत. कंपाइलर टेक्स हाय लेव्हल लँग्वेज प्रोग्राम जो की आपला डेमो.cpp किंवा first.cpp आहे ॲज अ इनपुट and converts it into machine code and store it into file a.exe. सो जीसीसी हा सीचा कंपायलर आहे. जी प्लस प्लस हा सी प्लस प्लसचा कंपायलर आहे. तसंच जावा सी हा जावाचा कंपायलर. आणि जर एखाद्या लँग्वेजला कंपायलर असेल, तर त्या लँग्वेजला आपण काय म्हणतो? कंपाइल्ड लँग्वेज म्हणतो. Because to run program, we need a compiler of that language. Okay. But the real process काय माहिती आहे का? सावस्ट्रॉपच्या पुस्तकात भेटेल तुम्हाला. This is demo.cpp. Okay. ही जी प्लस प्लसला दिली ना, तर त्याचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये होत. मी असं नाव नाही म्हणणार. असं गणिताला म्हणून तुम्हाला कळण्यासाठी एक सीच्या कोडमध्ये ट्रान्सलेट केली जाते. सांगेल का कोण असं का केलं? सीपीपीचा कोड जी प्लस प्लसला दिल्यावर डायरेक्टली मशीन कोड नाही बनत. इंटरनली तो कशात कन्व्हर्ट केला जातो? सी मध्ये. सर का बरं असं? येस, कारण माहिती आहे तुम्हाला, त्याच्या पुढं काय करायचं हे ऑलरेडी सीच्या कंपायलरला आणि मग हा कोड कुणाला दिला जातो? जीसीसीला दिला जातो. जीसीसी त्याची पुढे जाऊन काय बनवतो? A.exe म्हणतो. तर हे जर असेंब्लीचं लेक्चर असतं ना, तर जीसीसी काय करतो ना, सो मेनी थिंग्स आहेत नंतर. म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जीसीसी पण डायरेक्ट A.exe नाही बनवत. जीसीसी या कोडचं कन्व्हर्जन अगेन नॉलेज म्हणून शेअर करतोय. लय लोड नका घेऊ. असेंब्लीमध्ये करतो. मग असेंब्ली लँग्वेज म्हणल्यावर परत पिक्चरमध्ये कोण येणार? असेंबलर येणार. दॅट इज ट्रान्सलेटर ऑफ असेंबलर. हा असेंबलर मग तुमच्या कोडचं कन्व्हर्जन ॲक्चुअली ऑब्जेक्ट कोडमध्ये करणार. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? डेमो.ओ. हा ॲक्चुअली तुमचा मशीन कोड आहे. मग हा डेमो.ओ तुम्ही कुणाला देणार? लिंकरला देणार. कुणाला देणार? लिंकर. तुम्ही म्हणजे जी प्लस प्लस ही जी कमांड आहे ना इंटरनली ते काम करत असते. राइट? ही कमांड आहे. कमांड इंटरनली ही टूल चेन मेंटेन करते. मग हा कोड तुम्ही कोणाला देणार? लिंकरला देणार. मग लिंकर जाऊन त्याची पुढे काय बनवणार? A.exe बनवणार. इतका मोठा पाथ फॉलो करावा. तेव्हा A.exe बनणार. व्हॉट यू हॅव अंडरस्टूड? सर अच्छा, म्हणजे असं सी मध्येही होतं? हो. का नाही शिकवलं? पहिल्या दिवशी असलं शिकवलं असतं तुम्ही फील्ड बदलली असती मला वाटतं, राइट? ठीक आहे ना? फील्ड बदलली असती. म्हणजे असं जीसीसी इंटरनली कोड कशात कन्व्हर्ट करतो? असेंब्लीमध्ये. म्हणजे गणिताला. मी इथं नाव लिहू. इट इज demo.asm नावाची फाईल बनते. म्हणजे जीसीसी डेमो.सीचं कन्व्हर्जन असेंब्लीमध्ये करतो. मग ती तुम्ही कुणाला देता? असेंबलरला देता. येस, असेंबलर ती ट्रान्सलेट करतो ऑब्जेक्ट कोडमध्ये. ॲक्चुअली हा मशीन कोड असतो जो सीपीयूला कळणारा असतो. मुलांना म्हणतो पण मी, "अरे हा जर कोड तुम्ही डिशमध्ये घेतला आणि दुसऱ्या प्रोसेसरला जर म्हणला ना रन कर, तर तो म्हणेल, "अरे हा इट इस नॉट माय अंडरस्टँडेबल. इट इस ओन्ली युअर सीपीयू अंडरस्टँडेबल." म्हणून सी आणि सीपीपीला मशीन डिपेंडंट. त्यांच्या टूल चेननी जनरेट केलेले कोड त्याच प्रोसेसरला कळतात, दुसऱ्या लॅपटॉपला कळणार नाही. मग लिंकर येतो कारण आता हा कोड सीपीयूला डायरेक्ट नाही देऊ शकत. मधी ओएस आहे. ओएस म्हणते मला कळायचं असेल तर मला EXE फॉर्मॅटमध्ये दे. म्हणून तुम्ही लिंकर वापरता. लिंकर तुमच्या डेमो.ओचं कन्व्हर्जन कशात करतो?
ई-एक्स-ई मध्ये करतो. असा प्रवास होतो तेव्हा जाऊन एक ई-एक्स-ई बनतो. तो याला टूल चेन असं म्हणतात. तुम्ही नंतर वाचा ChatGPTवर. ओके. टूल चेन ऑफ चेन. मी आता इकडं का लिहितो कळलं ना. आय वॉन्ट टू से इट्स अ GNU टूल. GNU ना, GNUने GCC आणि G++ दिलं. असं मी असेंबली शिकताना शिकलो होतो. दिस इज अ बिहाइंड द सीन्स एवढं घडत असतं. तर एनिवेज एक जस्ट नॉलेज म्हणून मी तुमच्याशी हां, मग ते लिंकर लोड करतो ना. आता तुला माहिती आहे का demo.o ह्याच्यामध्ये फक्त कुठला मशीन कोड असतो? छान प्रश्न विचारला. तुला कसा सुचला विचारावा? अरे हां. तर लक्षात ठेवा एवढ्या 2 लाईनचा मशीन कोड असणार आहे. पण अहो प्रिंटफ कॉल केल्यावर प्रिंटफचा कोड लागेल ना, काउट कॉल केल्यावर काउटचा कोड लागेल. म्हणून तर लिंकर तो. लिंकर काय करतो? stdio.h मध्ये जातो. गेला का? ह्याच्या आत प्रिंटफचा कोड आहे. प्रिंटफचा कोड घेतो. आयओ स्ट्रीममध्ये जातो. काउटचा कोड घेतो. घेतला का काउटचा कोड? आणि बघा आता लिंकरचं काम काय आहे? लिंकरचं काम काय आहे? लिंकरचं काम हे आहे, की आता लिंकर प्रिंटफचा कोड घेणार, काउटचा कोड घेणार, तुम्ही टाइप केलाय. तुम्ही टाइप केलेला कोड म्हणजे कळलं का रे? C=A+B हा तुमचा कोड आहे. हा कुठल्या हेडर फाइलमध्ये नाही युजरने टाइप केलेला आहे. तो ऑब्जेक्ट म्हणजे ह्याच्यात बघा प्रिंटफचा पण ऑब्जेक्ट कोड बनवून ठेवलेला असतो. काउटचा पण काय ठेवलेला असणार आहे? ऑब्जेक्ट कोड. हे तिन्ही ऑब्जेक्ट कोड एकत्र करणार म्हणून बघा ना लिंकरला लिंक कर. अनेक ऑब्जेक्ट लिंक करून काय बनव एक ई-एक्स-ई बनव. तेव्हा मशीन कोड बनतो. म्हणून त्याचं नाव लिंकर आहे. हे असं नाही की डेमोचं फक्त. बाकी तुम्ही जेवढे लायब्ररी फंक्शन वापरलेत, त्या सगळ्यांचे ऑब्जेक्ट कोड आणि तुमचा ऑब्जेक्ट कोड एकत्र करून जे चहापत्ती, साखर, दूध मिळून एक चहा बनव असं त्याचा अर्थ. सो दॅट इज अगेन म्हणलं ना, हे लय हाय लेव्हलला जातं. म्हणून लँग्वेज लेव्हलला तुम्ही समजून घेताना G++ने कंपाईल केलेलं आहे बरं आहे. आणि चुकून तुम्ही तावडीत सापडला म्हणून एक माझ्याकडून ड्रॉ झालं, राइट? हे समजून घे, की असेंबली शिकताना एवढं तुम्हाला अंडर द हूड नॉलेज माहीत असावं लागतं. ठीक आहे? सो दॅट्स अ टूल चेन. एनिवेज काही हरकत नाही. तुम्हाला थोडं बहुत कळलं तरी एक नॉलेज म्हणून इट्स गुड थिंग. ओके. सो थांबूया आज इथे. आज ऑलमोस्ट टूल चेन. येस सार्थक काही डाउट आहे का विचारू? इट्स कंटेंट वाईज डन फॉर टुडे.